Hello everyone, welcome back to All About Language by Skill Square. I'm Priyanka and today we are going to explore a fascinating topic in the world of English language, that's homophones. Are you ready to learn? गेल्या व्हिडिओत आपण डिस्कस केल्याप्रमाणे आज इंग्रजी भाषेतला एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. अर्थातच टॉपिकचं नाव आहे होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे नेमके काय आणि ते योग्य ठिकाणी न वापरता आल्यामुळं काय काय गोंधळ होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हॉट आर द होमोफोन्स? Homophone are the words that sound the same when pronounced but have different meanings and often different spellings. Let's look at some examples to understand this better. मुळात होमोफोन्स याचा अर्थ असा होतो की एकसारखे उच्चारण, एकसारखे प्रोनाउन्सिएशन असणारे असे शब्द ज्यांचं स्पेलिंग आणि ज्यांचा अर्थ वेगवेगळा असतो. त्याची काही उदाहरण आपण बघूयात. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे, लेट्स टेक द वर्ड TO2, TOO and TWO. जसं आता आपण पाहिलं, टू असा उच्चार असणारे एकसारखेच तीन शब्द आहेत. त्यातला पहिला शब्द TO2 प्रेपोजिशन म्हणून इंग्रजी भाषेमध्ये वापरला जातो. दुसरा शब्द आहे TOO, याचा अर्थ ऑल्सो किंवा व्हेरी असा होतो. आणि तिसरा TWO2 याचा प्रोनाउन्सिएशन, उच्चारण जरी सेम असलं तरी हा एक नंबर आहे. याची काही उदाहरणं आपण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं TO प्रेपोजिशन, टू साठीचं उदाहरण आहे आय एम गोइंग टू द स्टोर, म्हणजे मी दुकानात जात आहे. याच्यामध्ये आपण TO2 हा पहिला शब्द वापरलाय. आता आपण बघतोय दुसरं उदाहरण TOO ज्याचा अर्थ ऑल्सो किंवा व्हेरी असा होतो. याचं पहिलं उदाहरण आहे, दिस केक इज टू मच स्वीट, म्हणजे हा केक खूपच गोड आहे. आणि याचंच TOOचं आणखीन एक उदाहरण आहे, आय एम गोइंग टू स्टोर टू, म्हणजे मी सुद्धा स्टोअर मध्ये जात आहे. आणि तिसरा टू TWO2 जो की एक नंबर आहे, I have two dogs. Now another example is THEIR there, THERE there and THEYRE there. There shows position, second there refers to a place and third there is a contraction of they are. There are so many examples of homophones. आता तुमचा टास्क असा आहे की तुम्हाला माहिती असणारे होमोफोन्स किंवा ज्या होमोफोन्समुळे तुम्ही गोंधळात पडला होतात अशी उदाहरणं तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायची आहेत. आणि जे दुसरे एक्झाम्पल आपण बघितलं देअरचं, त्याची काही वाक्य तयार करून मला कमेंट मध्ये सांगायची आहेत. यावरती आणखीन काही डिस्कस करायचं असेल तर तसंही मला सांगा, आपण या होमोफोन्स बद्दल आणखीन डिस्कशन करू. व्हाय आर होमोफोन्स इम्पॉर्टंट? Understanding homophones is crucial for effective communication. Using the wrong word can change the meaning of a sentence entirely. So it's essential to learn and practice using homophones correctly. That's it for today's lecture on homophones. I hope you learned something new and useful. Practice makes perfect. So try using homophones in your everyday conversation. Don't forget to like, comment and subscribe for more language lesson. तुम्हाला आजच्या या टॉपिक मधून होमोफोन्स म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं असेल. काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा, नक्की विचारा आणि दिलेला टास्क मात्र पूर्ण करायला विसरू नका. थँक्यू.